आज बनवूया संक्रांतीपूर्वीची खास पारंपरिक भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी। हिरव्या भाज्यांनी भरपूर, चवीला मस्त आणि आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ही मिक्स भाजी खूप छान लागते। प्रत्येक भागात थोड्याफार फरकाने ही भाजी बनवली जाते। तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल। नमस्कार, मी स्मिता। स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। रेसिपी जरा देखील आवडली तरी एक लाईक आणि कमेंट नक्की करा। चला तर मग सुरुवात करूया। आता या ठिकाणी 4 जणांना पोटभर जेवण होईल ना एवढ्या प्रमाणात मी केलेली। थोडी कोथिंबीर घेतली, बारीक कट करून घेतली। वालच्या शेंगा स्वच्छ निवडून घेतलेल्या आहेत। अर्धी वाटी वाटाणा घेतला आहे, अर्धी वाटी पावटा घेतला आहे आणि अर्धी वाटी ओल्या हरभऱ्याचे दाणे काढून घेतलेत। 7-8 बोरं घेणार आहे मी। 2 मध्यम आकाराची वांगी घेतलीत, 1 मध्यम आकाराचा बटाटा घेतला आहे आणि 2 गाजरं त्यांना साल काढून स्वच्छ करून घेतलीत। आता याच्यात गाजर याचे देखील बारीक तुकडे कट करून घेणार आहे। वालच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतल्यात। बटाटे आणि वांगं हे देखील बारीक कट करून स्वच्छ धुवून घेतलेले। सगळ्या आपल्या फळभाज्या तयार झालेल्या आहेत। पालेभाज्या आवडत असतील तर तुम्ही त्या देखील टाकू शकतात किंवा ज्या भाज्या जास्त आवडतात ना त्या जास्त प्रमाणात तुम्ही घेऊ शकतात। आता इथे वाटण बघूयात आपण। 1 मध्यम आकाराचा कांदा, थोडंसं खोबरं, मूठभर शेंगदाणे, मूठभर तीळ घेतली, थोडी कोथिंबीर घेतली आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। आता याच्यापैकी काही साहित्य आपण भाजून घेणार आहेत। जसं खोबरं चमच्याभर तेलामध्ये छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं। हे सगळं साहित्य आपल्याला मीडियम फ्लेमवरती भाजायचं, त्यामुळे खमंग चव येते आपल्या भाजीला। शेंगदाणे देखील भाजून घ्यायचे। मग त्याच्यातच मी तीळ टाकले, तीळ तळतळेपर्यंत भाजले आणि लगेचच काढून घेतले आणि नंतर कांदे देखील छान गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घेतले। जर आपण ही भाजी, आज मी सुकी भाजी करते, जर तुम्हाला पातळ करायची असेल ना तर हे जे वाटण टाकतोय ना आपण, खोबरं, तीळ आणि शेंगदाणे, याच्यामुळे छान त्याला दाटसरपणा येतो आणि चव देखील खूप सुंदर लागते। कांदे देखील छान आपले गुलाबी रंगावर भाजून झालेत। आता हे सगळं साहित्य काढून मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतले। थोडंसं पाणी टाकून बारीक पेस्ट अशी तयार करून घेतली। आजच्या भाजीमध्ये तीळला खूप महत्त्व असतं। जसं भाकरीमध्ये देखील तीळ टाकले जाते आणि भाजीमध्ये देखील तीळ टाकले जाते, त्यामुळे चव छान येते आणि पौष्टिकपणा देखील वाढतो आणि भाजीला दाटसरपणा देखील येतो जर आपण पातळ रस्स्याची करत असाल तर। आता हे छान बारीक असं वाटून घेतलं आहे मी। आता भाज्या तयार झाल्या आहेत, वाटण तयार झालं आहे आपलं। भाजी करण्यासाठी घेऊयात। आता मी 2 मोठे चमचे तेल घेतलं, जिऱ्याची फोडणी केली आणि तयार केलेलं वाटण छान परतून घेतलं। आता हे परतताना मीडियम फ्लेमवरती मस्त खमंग भाजून घ्यायचं, तेल सुटेपर्यंत, त्यामुळे चव खूप छान येणार आहे आपल्या भाजीला। आता हे छान परतून झाल्यावर याच्यामध्ये सुक्या पावडरचे मसाले टाकलेत। आता तिखटाप्रमाणे 2 चमचे लाल चटणी पावडर घेतली, 1 चमचा धने जिऱ्याची पावडर घेतली, अर्धा चमचा हळद घेतली, पाव चमचा गरम मसाला घेतला आणि पाव चमचा किचन किंग मसाला घेतला। आता सगळ्या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत छान आपल्याला परतून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये एक एक करून सगळ्या भाज्या आपल्याला टाकायच्यात आणि हाय फ्लेमवरती ह्या सगळ्या भाज्या वाफ येईपर्यंत छान परतून घ्यायच्यात। असं मसाल्यांमध्ये सगळ्या भाज्या छान टॉस केल्या ना खूप चवीला रुचकर लागतात। खूप रंगीबेरंगी कलरची आणि चवीला अतिशय रुचकर ही भाजी तयार होते। महत्त्वाचं म्हणजे आज आपण याच्यामध्ये मसाला, गरम मसाला आणि किचन किंग मसाला टाकला आहे। खूप छान बॅलन्स टेस्ट येते याच्या भाजीची आणि चव मस्त लागते। बऱ्याच भागात वेगवेगळ्या प्रकाराने केली जाते। आता पालेभाज्या देखील भरपूर जण वापरतात। तुम्ही जर पालेभाजी टाकत असाल ना तर ह्या स्टेजला तुम्ही पालेभाजी टाकू शकता। आता छान परतून झालं आहेत, मग त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलं आणि गरम पाणी टाकले थोडं, अर्धा ग्लासभर। जास्त गरम पाणी नाही टाकलं मी, कारण मी बऱ्यापैकी कोरडीच करणार आहे हिला। जर पातळ रस्सा करायचा असेल ना तर भाज्या बुडेल ना, इथवर आपल्याला पाणी घ्यायचं आहे। थोडी कोथिंबीर टाकली, छान मिक्स करून घेतलं। आता तुम्हाला पाणी दाखवते मी किती प्रमाणात टाकलं ते। बऱ्यापैकी ओलसर आहे, अगदी भाज्या बुडेपर्यंत एवढं पाणी नाही घेतलं मी, थोडंसं घेतलेलं आहे। याच्यामध्ये छान सगळ्या भाज्या शिजून होतील। आता झाकण ठेवून अगदी लो फ्लेमवरती हिला 10-15 मिनटासाठी शिजवायला ठेवली। अधूनमधून आपण हिला चेक करत राहायची। आता भाजी तयार झाली होते आपली, तर इकडे भाकरी तयार करायला घेतली मी। तवा तापत ठेवला आहे, बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। आता पाणी टाकून छान घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। बऱ्याचदा काय होतं, बाजरीची भाकरी गार झाली ना मग तिचे तुकडे पडतात, तसं होऊ नये त्यासाठी हे छान घट्ट पीठ मळून घ्यायचं पाण्याने आणि छान असं हाताने रगडून घ्यायचं। असं पीठ मळल्यामुळे खूप छान भाकरी होते, गार झाल्यानंतर देखील तिचे तुकडे होत नाही। ही टीप खूप महत्त्वाची आहे, तुम्ही देखील करून बघा। छान असा मऊसर गोळा मी मळून घेतलेला आहे, त्याला मऊ करून घेतला आहे आणि भाकरी करायला घेतली। भाकरी करताना खाली देखील पीठ टाकलं आणि पिठाचा हात लावून मस्त बारीक अशी भाकरी थापून घेतलेली। मी मगाशी म्हटलं आजच्या रेसिपीमध्ये तीळला खूप महत्त्व आहे। भाजी जशी तीळ टाकली जाते ना तशी भाकरीवर देखील तीळ वापरले जाते। असा अर्धवट गोळा थापल्यानंतर भाकरी थापताना त्याच्यावर तीळ टाकून छान अशी भाकरी तापून घेतली। असं थापताना तीळ टाकलं ना ती छान चिपकते, म्हणजे नंतर सुटत नाही, मोकळी होत नाही, ती तीळ छान चिपकून जाते भाकरीला।
मस्त छान पातळसर अशी भाकरी केली. आता तवा तापल्यानंतर मग मी ही भाकरी टाकली. भाकरी टाकायच्या आधी आपल्याला गॅस मोठा करायचा. तवा छान तपलेला पाहिजे, म्हणजे छान अशी भाकरी येते आणि टम्म अशी फुगते. भाकरी टाकल्यानंतर गॅस मोठा केलेला आहे. पिठाची बाजू वरती केली आणि मग सगळ्या बाजूने त्याला पाणी लावून घेतलं. आता भाकरीला थोडी वाफ यायला लागली ना, त्या स्टेजला याला पलटायची आणि गॅस अगदी बारीक करायचा आणि 1 मिनिटासाठी गॅस मंद राहू द्यायचा. तोवर इकडे भाजी चेक केली, बऱ्यापैकी शिजत आलेली आहे. तुम्ही पाहू शकता कलर खूप सुंदर आलेला आहे आणि सगळ्या घरामध्ये मस्त असा घमघमाट पसरला आहे. 1 मिनिटानंतर मी गॅस मोठा केला होता आणि तिला सगळ्या बाजूने छान अशी भाजून घेतली आणि तव्यावरतीच गॅस मोठा करून तिला फुगवण्यासाठी ठेवलेली. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा फुगवटा आला आहे. तिला छान टम्म अशी फुगली आहे, कारण पीठ आपण छान मळून घेतलं होतं. पीठ मळल्यामुळे फुगते देखील छान आणि गार झाल्यावर तिचे तुकडे वगैरे पडत नाही. छान अशा सगळ्या भाकऱ्या तयार झाल्या आहेत. भाजी देखील तयार होते. खूप छान चवीला रुचकर पारंपरिक ह्या भोगीच्या भाजीचं जेवण असतं, पौष्टिक असतं. भाज्या शिजल्या आहेत का नाही ते चेक करून बघूयात. जास्त गाळ करायचा नसतो आपल्याला, फक्त बटाटा, वांगं आणि बोरं हे शिजले का ते चेक करायचं. बटाटा शिजला आहे, वांगं देखील शिजलं आहे आणि बोर देखील शिजलं आहे. जो हरभरा आणि पावटा आहे त्याला हाताने दाबून बघायचा. बऱ्यापैकी बोट चेपणी झाला म्हणजे छान आपली भाजी शिजलेली समजायची. अगदी कोरडी सुकी झाली नाही, बऱ्यापैकी थोडा ओलसर पण आहे भाजीला, खूप छान लागते. जर आवडत असेल तर थोडं जास्तीचं पाणी टाकून आपण तिला पातळ रस्सा करू शकतो, कारण त्याच्यामध्ये जी वाटणं टाकलीत ना आपण, शेंगदाणे, खोबरे आणि तीळ, याच्यामुळे बऱ्यापैकी दाटसरपणा येतो आणि चवीला खमंग अशी लागते. खूप छान भाजी तयार झाली आणि जेवणासाठी ताट सर्व केले. खूप रंगीबिरंगी, दिसायला सुंदर अशी हेल्दी ही भाजी आजची तुम्ही नक्की ट्राय करून बघा. भोगीची भाजी म्हणजे परंपरा आणि चव आणि आरोग्य. आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. अशाच पारंपरिक घरगुती रेसिपीसाठी स्मितूज रेसिपीला फॉलो करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया.